श्रोते हो, साप या शब्दामध्येच भीती आहे हे आपण लहानपणापासूनच अनुभवतो आणि त्याचा परिणाम आपल्या जाणीव नेणिवेत होत असतो. या प्राण्याविषयी भीती, अज्ञान आणि अंधश्रद्धा अशी काही गुंफली गेलेली आहे. माणसानं त्याला नेहमीच शत्रू मानले. काळाच्या ओघामध्ये माणसानं आपल्या सभोवतालाबद्दल सतत जाणून घेत त्याविषयी आपले नवे समज, ज्ञान प्राप्त करत बदलही केले आहेत. आज एवढी समज तळागाळापर्यंत नक्कीच पोहोचली आहे की साप हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. त्या भावनेतून त्याच्याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी येत्या गुरुवारी म्हणजे 16 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय सर्पदिन म्हणून साजरा होतोय. या निमित्तानं सापांचं महत्त्व, त्यांची जैवविविधता आणि आपण घ्यायची काळजी याविषयी पर्यावरणवादी कार्यकर्ते उपक्रम राबवतात. आंतरराष्ट्रीय सर्पदिनाची सुरुवात नेमकी कधी आणि कुणी केली याबाबत कोणतीही अधिकृत जागतिक नोंद उपलब्ध नाही. परंतु 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक वन्यजीव संस्था आणि सर्पमित्रांच्या पुढाकारानं या दिवसाची सुरुवात झाली. सापांबद्दल असलेले गैरसमज दूर करणं, त्यांच्याबद्दलची भीती कमी करणं आणि पर्यावरण संरक्षणात त्यांच्या भूमिकेची ओळख करून देणं हा त्याच्या मागचा हेतू होता. सापांविषयीच्या गैरसमजुती दूर करण्याचा हा प्रयत्न असतो. खरं तर साप हे केवळ हिंस्त्र प्राणी नसून ते निसर्गाचा समतोल राखणारे महत्त्वपूर्ण घटक आहेत. ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत. उंदीर आणि घुशी हे शेतातल्या पिकांचं अतोनात नुकसान करत असतात. एक सापाची जोडी वर्षभरात शेकडो उंदराचा फडशा पाडते. जर साप नसतील तर उंदरांची संख्या एवढी वाढेल की माणसाला अन्नाचा तुटवडा भासू शकेल. म्हणूनच साप हा शेतकऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठीराखा आहे. साप हा स्वतः भक्षक आहे आणि त्याचवेळी तो ससे, गरुड, मोर आणि मुंगूस यांसारख्या इतर प्राण्यांचे अन्नही आहे. त्यामुळे अन्नसाखळीतील त्याची महत्त्वाची भूमिका आहे. आज आपण ज्या आधुनिक वैद्यकशास्त्राविषयी अभिमानानं सांगत असतो त्याच सापाच्या विषाचा खूप मोठा औषधी वापर होत असतो. त्यामुळे साप हे केवळ जीव घेणारे नसून जीव वाचवणारेही आहेत. सर्पदंशावरील अँटीव्हेनम औषध सापाच्या विषापासूनच बनलेलं असतं. तसंच कर्करोग, हृदयविकार आणि वेदनाशामक औषधांमध्येही सापाच्या विषाचा वापर केला जातो. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून पश्चिम घाटाची ओळख आहे. त्यात सापांची विविधता मोठी आहे. भारतामधला पश्चिम घाट हा जगातील प्रमुख जैवविविधतेच्या संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे, जिथं सापांची प्रचंड विविधता आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम घाटात सापांच्या अशा अनेक प्रजाती आढळतात ज्या जगामध्ये इतर कुठेही सापडत नाहीत. यात प्रामुख्यानं शिल्डटेल, मलबार पीट व्हायपर आणि बांबू पीट व्हायपर यांचा समावेश आहे. जगातील सर्वात लांब विषारी साप असणारा किंग कोब्रा अर्थात राजनाग पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलांमध्ये आढळतो. याशिवाय नाग, मण्यार, घोणस, चापडा अर्थात व्हायपर हे प्रमुख विषारी साप, तर धामण, तस्कर, कुकरी, गवत्या आणि अजगर यांसारखे शेकडो बिनविषारी साप या भागामध्ये निसर्गाची शोभा वाढवतात. माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. शहरीकरणामुळे सापांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यानं ते मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. अशावेळी आपण सापाविषयी जागृत राहिलं पाहिजे. घराच्या आजूबाजूला कचरा, लाकडांचे ढीग किंवा विटांचे ढीग साचू देऊ नका. अशा ठिकाणी उंदीर येतात आणि त्यांच्या मागे सापही येतात. परिसरातील गवत नियमितपणे कापा. सध्या पावसाचे दिवस आहेत. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नेहमी बॅटरी सोबत ठेवा. पायात पूर्ण बूट घाला. चालताना काठीनं जमिनीवर हलकेच आपटत चाला, जेणेकरून आवाजाच्या कंपनानं साप स्वतःहून रस्ता बदलेल. घरात किंवा परिसरात साप आढळल्यास गोंधळ न घालता त्यावर दुरूनच लक्ष ठेवा. सापाला मारण्याचा प्रयत्न करू नका, कारण बहुतांश सर्पदंश हे सापाला पकडताना किंवा मारतानाच होतात. स्थानिक नोंदणीकृत सर्पमित्राला पाचारण करा. साप हा निसर्गाचा एक सुंदर आणि अत्यंत आवश्यक आविष्कार आहे. तो मानवाचा शत्रू नसून निसर्ग चक्राचा रक्षक आहे. आंतरराष्ट्रीय सर्पदिनानिमित्त सापांबद्दलच्या अंधश्रद्धा दूर सारूया आणि त्यांच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकूया. श्रोते हो, आता ऐकूया सर्पमित्र आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते अमोल जाधव यांनी सर्पांविषयी सांगितलेली माहिती. नमस्कार मित्र, मी अमोल जाधव, वन्यजीव अभ्यासक, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगली. मित्र हो,
आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आता अलीकडं साप दिसण्याचं किंवा साप आढळून यायचं प्रमाण वाढलेलं सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. तर हे साप अचानक का दिसायला चालू झाले? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळ्यामध्ये सापांच्या घरामध्ये पाणी जातं आणि त्यामुळे ते बाहेर पडतात. किंवा या दिवसामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे, वातावरणातील उष्णतेचं प्रमाण कमी झाल्यामुळे, साप हे थंड रक्ताचे प्राणी असल्यामुळे यांचं शारीरिक तापमान आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतं आणि हे वातावरणातील तापमान कमी झाल्यामुळे सापांना ऊन शेकण्यासाठी किंवा उष्णता मिळवण्यासाठी गरम जागी यावं लागतं. तर मग अशा वेळेला बेळांमध्ये किंवा फटींमध्ये पावसाचं पाणी गेल्याने किंवा थंडी पडल्याने साप नवीन निवाऱ्याच्या शोधात किंवा बऱ्याच सापांच्या जाती या दिवसांमध्ये प्रजनन करतात. तर आपला जोडीदार शोधण्यासाठी साप हे बाहेर पडताना दिसतात. किंवा प्रजनन झाल्यानंतर अंड्यातून बरीच पिल्लं बाहेर आलेली असतात आणि ही पिल्लं नवीन घर शोधायला चालू करतात. तर अशामुळे या दिवसामध्ये साप दिसायला चालू होतात. तर सापांचं आपल्याला महत्त्व काय आहे? आपण शाळेत शिकलो की साप हे शेतकऱ्याचे मित्र आहेत. पण कसं? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि या शेतीप्रधान देशामध्ये जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या सुद्धा आढळून येते. परंतु दुर्दैवाने आपल्या देशामध्ये शेतकरी जेवढे अन्नधान्याची निर्मिती करतात त्यातले जवळजवळ 30% अन्नधान्याची नासाडी या उंदीर आणि घुशीन करून केली जाते. तर यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी निसर्गानं या सापांची निर्मिती केलेली आहे. आपण मांजरं पाळतो या उंदरांना खाण्यासाठी, पण फार कमी वेळेला मांजरं उंदीर मारतात. इतर वेळ ते दिवसभर खाऊन पण निवांत राहतात किंवा पक्षी आणि सरडे मारण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. कारण उंदीर बिळात गेल्यानंतर मांजराला सापडत नाहीत. परंतु साप हे उंदराचा पाठलाग करत त्याच्या बिळाच्या आतमध्ये जाऊन त्याला खाऊ शकतात. सोबतच निसर्गाच्या अन्न साखळीमध्ये साप हे भक्ष्य आणि भक्षक असे दोन्ही रोल प्ले करतात. तर भक्ष्य म्हणजे गरुड, घारी, ससाने, वेगवेगळे इतर शिकारी पक्षी, बगळे यांच्यापासून ते मुंगूस, घोरपड, काही शिकारी प्राणी जसे कोल्हे किंवा खोकड, रानमांजरं ह्यांचा सापांवरती उपजीविका चालते. आणि साप त्याच्या खाली बेडूक, उंदीर, घुशी, कीटक यांचा नायनाट करून आपल्या शेतीचं रक्षण करतो. तर अशा ठिकाणी हे साप मानवी वस्तीत आल्यानंतर काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा सावध राहायचं. अजिबात कोणत्याही प्रकारचा आगाऊपणा किंवा बिनकामाची धिटाई दाखवायला जायचं नाही. सर्वप्रथम त्या सापापासून दूर जायचं आणि लांबून त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आणि पहिला फोन तुमच्या जवळच्या एखाद्या प्रामाणिक, चांगल्या, हुशार सर्पमित्राला करायचा की जो त्या ठिकाणी येऊन त्या सर्पाला सुरक्षितरित्या कमीत कमी इजा होणार नाही अशा पद्धतीनं पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये व्यवस्थित सुखरूपरित्या सोडून देईल. आपल्याला जर अशा वेळेला साप अचानक दिसला तर मग त्याला काठीने डिवचणे किंवा दगड मारणे, हुसकान लावणे असे प्रकार करायला जाऊ नयेत. असे केल्याने साप चिडून तुमच्यावरती किंवा जवळपास दुसरा कोणी आला तर त्याला दंश करू शकतो. पण घाबरण्याचं मित्रांनो काही गरज नाही बरं का. कारण आपल्या सांगलीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये विषारी सापांचं प्रमाण फारच नगण्य आहे. आपल्या सांगलीमध्ये जे काही 40-45 जातीचे साप आढळून येतात त्यापैकी फक्त 5च प्रजातीय विषारी आहेत. नाग, मण्यार, घोणस आणि फुरस. आणि मण्यारची अजून एक उपप्रजाती आहे. तर सगळे साप लक्षात ठेवू नका, फक्त या 4 जातीच लक्षात ठेवला तरी पुरे झालं. तर अशा सापांच्या दंशापासून आपला बचाव कसा करायचा? तर आपल्या घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवायचा. घराच्या आजूबाजूला अडगळीचे सामान घरामध्ये आणि घराच्या बाहेर देखील जमा होऊ द्यायचं नाही. त्याची वेळीच विल्हेवाट लावायची. घराच्या जवळपास पाण्याची डबकी साठवून द्यायची नाहीत, कारण त्यामध्ये बेडूक, किडे होतात आणि ते खायला साप त्या ठिकाणी येतात. या अडगळीमध्ये पाली होतात, उंदीर होतात आणि त्यांना खाण्यासाठी साप त्या ठिकाणी येतात. घराच्या आजूबाजूला जे झाडाच्या फांद्या आहेत तर त्या वेळोवेळी छाटून घ्यायच्या. झाडं इथे तोडू नका बरं का मित्रांनो.
आणि रात्रीच्या वेळेला घराबाहेर पडताना हातात नेहमी टॉर्च असावा, पायामध्ये चांगल्या दर्जाचे बूट असावेत, जेणेकरून चुकून आपला सापाला स्पर्श झाला तर स्वसंरक्षणार्थ तो आपल्याला दंश करणार नाही. आणि चुकून 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 जरी कोणाला सर्पदंश झाला तर कुठलाही बुवा बाबा, जादूटोणा, जंतर मंतर, झाडपाल्याची औषधं याच्यामध्ये अजिबात वेळ न दवडता त्या व्यक्तीला शांत करून त्याची अजिबात हालचाल होणार नाही अशा पद्धतीने त्याला उचलून जवळच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यात कमीत कमी वेळात हलवायचं. अशा ठिकाणी, चावलेल्या ठिकाणी चावा घेणे किंवा चोखून विष काढायचा प्रयत्न करणे किंवा ब्लेडने किंवा कटरने चिरे मारणे आणि त्यातून रक्त व्हायला लावणे असे प्रकार अजिबात करू नका. माहिती नसेल तर आवळपट्टी सुद्धा बांधायचा प्रयत्न करू नका. एवढ्या गोष्टी जरी केल्या तरी सर्पदंशापासून होणारे संभाव्य नुकसान आपण टाळू शकतो. धन्यवाद. प्रभातीचे रंग. लेखन जयसिंग कुंभार. निवेदन अपर्णा कल्लोळ. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. प्रभातीचे रंग या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्य सांगताना आषाढी वारीचा उल्लेख सर्वात प्रथम सांगितला जातो. अशा या आषाढी वारीला प्रारंभ झाला आहे. संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पालखी सोहळ्याचं 7 जुलैला श्री क्षेत्र देहू येथून पंढरीकडे प्रस्थान झालं. तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 8 जुलैला श्री क्षेत्र आळंदी येथून भक्तिमय वातावरणामध्ये प्रस्थान झालं. देहू आणि आळंदीहून सुरू झालेला हा पवित्र प्रवास पुणे पार करून आता पंढरीच्या दिशेनं सुरू झालाय. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून आलेल्या वारकऱ्यांच्या सहभागानं विठुरायाचा जयघोष करत, रिंगण सोहळे करत येत्या 24 जुलैला ही वारी पंढरपुरात दाखल होईल. संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी या पाऊल वाटेवर माऊलींच्या गजरात तल्लीन झाले आहेत. श्रोते हो, महाराष्ट्राची ओळखच मुळी संतांची भूमी अशी आहे. या भूमीच्या सांस्कृतिक संचिताचा सर्वात दैदिप्यमान मुकुटमणी म्हणजे पंढरीची वारी. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं लक्षावधी वारकरी विठुरामाचा गजर करत पंढरपूरकडे कूच करतात. वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या समाज जीवनाचा, संस्कृतीचा आणि नैतिक मूल्यांचा जिवंत सोहळा आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली ही वारी महाराष्ट्राला जोडणारा मुख्य सांस्कृतिक दुवा आहे. हे समता आणि बंधुभावाचे विद्यापीठ आहे. वारीचं सर्वात मोठं सांस्कृतिक महत्त्व म्हणजे तिनं समाजात रुजवलेली समतेची भावना. ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरोबा अशा विविध जाती पंथांमधून आलेल्या संतांनी विठ्ठल भक्तीच्या छत्राखाली संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणलं. तत्कालीन गावगाड्यातील घट्ट अशा जाती व्यवस्थेला पहिल्यांदा तडे दिलेच असतील तर ते वारकरी संप्रदायाने. वारीमध्ये कोणी राजा नसतो आणि कोणी रंक नसतो. विठ्ठल जळीस्थळी भरला ही भावना मनात ठेवून प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडतो. जात, धर्म, वर्ग आणि लिंगभेद विसरून लाखो लोक जेव्हा एकत्र चालतात तेव्हा वारी ही जगातील सर्वात मोठं समतेचं आणि बंधुभावाचं खुलं विद्यापीठ बनते. आजच्या आधुनिक काळातही ही सामाजिक वीण अधिक घट्ट करण्याचं काम वारी करत आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला समृद्ध करण्यात वारीचं योगदान अतुलनीय आहे. वारीच्या वाटेवर गायली जाणारी भजनं, अभंग, भारुडं आणि गवळणी यांनी मराठी भाषेला आणि साहित्याला लोकमानसात जिवंत ठेवलं. ज्ञानोबा तुकारामांच्या पालखी सोहळ्यात खेळले जाणारे रिंगण
फुगड्या आणि झिम्मा हे खेळ केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते मानवी मनाला अपार ऊर्जा देणारे ठरतात. हा प्रवास केवळ शारीरिक नसून तो एक साहित्याचा आणि संगीताचा अखंड प्रवाह आहे. टाळ मृदुंगाचा ध्वनी आणि विठू नामाचा गजर अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भारावून टाकतो, ज्यामुळं प्रांतीय लोककलांना आणि संस्कृतीला पिढ्यानपिढ्या नवसंजीवनी मिळत आली आहे. वारीचं सर्वधर्म समभावाचं स्वरूप टिकवून ठेवणं ही आजची खरी गरज आहे. अलीकडच्या काळात अनेक उपक्रम वारीच्या निमित्तानं सुरू झालेत. त्यातलाच एक संविधान दिंडीचा उपक्रम आहे. लोकशाही मूल्य रुजवणारा हा उपक्रम वारीला नवं वळण देऊ पाहतोय. वारीचं व्यवस्थापन हे आधुनिक जगासाठी एक मोठं कुतूहल आणि अभ्यासाचा विषय आहे. कोणत्याही औपचारिक निमंत्रणाशिवाय, कोणत्याही केंद्रीय नियंत्रण कक्षाशिवाय लाखो लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास अत्यंत शिस्तपूर्ण करत असतात. प्रत्येक दिंडीचं स्वतःचं एक नियोजन असतं, जिथं भोजन, निवास आणि आरोग्याची काळजी सामूहिकरित्या घेतली जाते. वाटेत येणारी गावं वारकऱ्यांचं स्वागत करत असतात, त्यांना अन्न पाणी देतात. हा देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे या उदात्त संस्कृतीचा प्रत्यय आहे. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या अंतःकरणाचा आरसा आहे. ती मानवाला मानवाशी जोडते, कष्टाला भक्तीची जोड देते आणि जीवनातील सुखदुःखांकडे समत्व भावानं पाहण्याची दृष्टी देते. वारीनं महाराष्ट्राला जी सहिष्णुता आणि संवेदनशीलता तसंच सांस्कृतिक समृद्धी दिली आहे, तीच या राज्याची खरी ओळख आहे. म्हणूनच वारी ही केवळ पंढरीची वाट नसून ती महाराष्ट्राच्या सुजाण आणि सुसंस्कृत समाजमनाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळं एकतरी ओवी अनुभवावी असं ज्ञानोबा म्हणतात. ते जमलं नाही तरी एखादी तरी आयुष्यात वारी अनुभवावी. एक महान परंपरेशी स्वतःला काही काळ जोडून घ्यावं. एखादा दिवस वारीत व्यतीत करावा आणि विठुराया अनुभवावा. लोकार्पण ट्रस्ट या वारीत वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या ग्रुपचे प्रमुख उद्योजक शहाजीराव जगदाळे पंढरीच्या वारीविषयी सांगताना म्हणतात, मी शहाजी जगदाळे उद्योजक आहे. वारकरी कुटुंबातून आल्यामुळे वारी तरुणपणी अनुभवली आहे. माऊलींची वारी म्हणजे भक्ती भावाचा आनंद सोहळा. गंगेसारखा तो चालतो व इतर सर्व संतांच्या पालख्या पुढे मिळतात व ही गंगा जशी समुद्राला एकरूप होते तशी ही पांडुरंगाच्या पंढरीशी एकरूप होतात. सोहळ्यामध्ये समाजाचे सर्वजण भक्तिभावात डुबून गेलेले असतात. तिथे अजिबात भेदभाव नाही, उच्च नीच नाही. असा हा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. हे एकमेव वारीचं ठिकाण भक्तिभावाच्या अनुभवाचं आहे. गेल्या काही वर्षापासून इतर देशातून सुद्धा येऊन हा भक्तिभाव अनुभवून घेतात असे आम्हाला अनुभवाला आलेलं आहे. मला वारीमध्ये 50च्याहून अधिक वर्षे न चुकता येणारी भक्त भेटले. त्यांच्या चेहऱ्यावरील भक्ती भाव अनुभवणे हे एक मला माझे भाग्य समजतो. त्याच्याशिवाय 80 वर्षाची सुद्धा माणसे भक्त अखंडपणे 50-60 वर्ष माऊलींच्या सोहळ्यात चालत पंढरीला जात असतात. माऊलींनी सांगितलंच आहे, एकतरी ओवी अनुभवावी. तसे वारीच्या गंगेमध्ये एकदा तरी आपण डुबकी घ्यावी, हे जीवनाचं सार्थक आहे. माऊली यांनी महाराष्ट्राला भक्ती संस्कार दिले. माऊलींच्या ह्या संस्काराला आमच्या महाराष्ट्रामध्ये तर महत्व आहेच, पण तो शेजारील सर्व राज्यामध्ये याबद्दल आस्था आहे आणि त्यामध्ये त्या राज्यामधून सर्वजण येत असतात. मला या निमित्ताने माऊली वारीच्या निमित्ताने भक्तिभाव सांगता आला. पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल. श्रोतेहो, 20 जुलै 1969 हा दिवस मानवी संस्कृती आणि इतिहासाच्या प्रगतीतील एक मैलाचा टप्पा आहे. या दिवशी माणसाचं पाऊल चंद्रावर पडलं.
त्याला आता येत्या सोमवारी 57 वर्ष पूर्ण होतील. त्यावेळी नील आर्मस्ट्रॉंगसोबत बझ ऑल्ड्रिन आणि मायकल कोलिन्स असे अन्य 2 अंतराळवीर होते. यातील नील हा चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला माणूस ठरला. ती मानवजातीसाठी एक मोठी वैज्ञानिक झेप होती. अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. तो दिवस तेव्हा पृथ्वीवरील करोडो डोळे कौतुकाने अनुभवत होते. त्यानंतर अनेक देशांच्या अनेक चांद्र मोहिमा झाल्या आणि होतही आहेत. मात्र त्या दिवसाचं महत्त्व आजही तितकंच मोठं आहे. आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर ठेवलेलं ते पहिलं पाऊल केवळ एका देशाचं यश नव्हतं, तर ती मानवाच्या अथांग महत्त्वाकांक्षेची आणि जिद्दीची गगन भरारी होती. आजही चंद्राचं गूढ आकर्षण यत्किंचितही कमी झालेलं नाहीये. उलट त्या पाऊलखुणांचा मागोवा घेत भारतासारख्या अनेक देशांनी अवकाशात झेप घेत चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं. प्रत्येक भारतीयासाठी चंद्राचं महत्त्व पौराणिक कथांपासून सुरू होतं. बालपणी चांदोमामा म्हणून तो चंद्र सोबतीला येतो आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तो वेगवेगळ्या रूपांमध्ये भेटत राहतो. त्याचवेळी भारतानं या चांदोबावर जाण्यासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या. चंद्राशी असलेला संबंध पूर्वापार काळापासून केवळ साहित्यात आणि अंगाईपुरता मर्यादित न राहता भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं या वैज्ञानिक प्रगतीवर मोहर उमटवणारा ठरला. त्यामुळं चंदामामा दूरचा न राहता अगदी घरचा वाटू लागला. भारतानं रशियाच्या मदतीनं राबवलेल्या पहिल्या अंतराळ मोहिमेत भारताच्या वतीनं राकेश शर्मा सहभागी झाले होते. 3 एप्रिल 1884 रोजी विंग कमांडर राकेश शर्मा यांनी रशियाच्या सोयूज T-11 या अंतराळ मोहिमेद्वारे अंतराळात झेप घेतली. त्यांनी स्पेस स्टेशनवरती 7 दिवस 21 तास आणि 40 मिनिटं घालवले. सोयूज T-11 या काळात त्यांनी प्रामुख्यानं बायोमेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग केले. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसताना शरीरावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी त्यांनी तिथं योग देखील केला होता. अंतराळात प्रवास करणारे ते जगातील 138वे तर भारताचे पहिले नागरिक ठरले. तेव्हा त्यांच्याशी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी साधलेला संवाद आजही समाज माध्यमावरील रील्समधून आपण पाहतो. तेव्हा भारताच्या या प्रगतीचा पाया कधीपासून आपण घातला याची जाणीव होते. इंदिराजींनी राकेश शर्मा यांच्याशी बोलताना तिथून भारत कसा दिसतो असं विचारलं तेव्हा राकेश शर्मा सांगतात, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. श्रोते हो, त्यानंतर इस्रोनं स्वबळावर अनेक अवकाश मोहिमा हाती घेतल्या. 2008 मध्ये भारताचं चंद्रयान 1 पहिल्याच झेपेत चंद्रावर पोहोचलं. चंद्रावर पाण्याचे रेणू शोधून काढण्याचं ऐतिहासिक काम भारताच्या या पहिल्या मोहिमेने केलं. यामुळे जगाचा चंद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. 2019 मध्ये चांद्रयान 2 ही मोहीम तांत्रिक अडचणींमुळे अपयशी ठरली. लँडरचे सॉफ्ट लँडिंग होऊ शकलं नाही, तरीही त्याचा ऑर्बिटर आजही चंद्राभोवती फिरत असून महत्त्वाची माहिती पाठवतोय. हा अपयशाकडून शिकण्याचा एक मोठा धडा होता. 2023 मध्ये चांद्रयान 3 मोहीम झाली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. शिवशक्ती पॉइंटवर तिरंगा फडकावून इस्रोनं इतिहास रचला आणि जगाला दाखवून दिलं की भारतीय तंत्रज्ञान जागतिक दर्जाचं आहे. सध्या इस्रो चांद्रयान 3च्या यशानंतर आता चांद्रयान 4ची मोहीम सुरू आहे. ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक असेल, कारण यामध्ये केवळ चंद्रावर उतरायचं नाही, तर तिथली माती, खडकांचे नमुने गोळा करून ते सुरक्षितपणे पुन्हा पृथ्वीवर आणायचे आहेत. यासोबतच गगनयान मोहिमेद्वारे भारतानं आपल्या अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची जय्यत तयारी केली आहे. मानवाला अवकाशात सुरक्षितपणे पाठवणं आणि परत आणणं हाच भविष्यातील चांद्र मोहिमांचा पाया ठरणार आहे. इस्रो पुढील उद्दिष्ट 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरवणं आहे. यानिमित्तानं चंद्र पर्यटन सुरू होईल अशी ही आशा सर्वांना वाटते. नील आर्मस्ट्रॉंग यांनी पाहिलेलं स्वप्न आणि इस्रोनं गाठलेलं शिखर यानंतर सर्वसामान्य माणसाला कधी चंद्रावर जाता येईल का, की चंद्र पर्यटन केवळ अब्जाधीशांचीच मक्तेदारी राहील, याबद्दल कुतूहल तयार झालेलं आहे. आज स्पेस एक्स, ब्लू ओरिजिन आणि व्हर्जिन गॅलेक्टिक यांसारख्या खासगी कंपन्यांमुळे अंतराळात पर्यटन सुरू झालं आहे. पण सध्या चंद्राची सफर करणं इतकं महाग आहे की त्यासाठी अब्जावधी रुपये मोजावे लागतात. विज्ञानाचा इतिहास सांगतो की सुरुवातीला विमान प्रवासही केवळ श्रीमंतांसाठीच होता, पण तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला.
अगदी त्याचप्रमाणे आगामी 50 ते 60 वर्षात अंतराळ प्रवासाचं तंत्रज्ञान अधिक स्वस्त आणि सुरक्षित होईल. रियुजेबल रॉकेट्स म्हणजे पुन्हा वापरता येणारी रॉकेट्स तयार होतील. तेव्हा चंद्रावर उभारल्या जाणाऱ्या मानवी तळांमुळे भविष्यात चंद्रावर हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उभे राहणं केवळ कल्पनाविलास उरणार नाही. त्यावेळी कदाचित दिवाळीच्या सुट्टीत यंदा आम्ही चंद्रावर चाललोय असं सांगणारं मध्यमवर्गीय कुटुंब आपल्याला पाहायला मिळेल तर आश्चर्य वाटायला नको. 1969च्या त्या जुलै महिन्यातील रात्री नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्राच्या छातीवर जे पाऊल उमटवलं ती एका नव्या युगाची पहाट होती. आज भारत त्या युगाचा एक प्रमुख शिलेदार बनलाय. चंद्राची शीतल चांदणी घरात पडताना अनुभवण्यापासून ते थेट चंद्राच्या भूमीवर जाऊन तिथली धूळ कपाळाला लावण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास थक्क करणार आहे. माणसाचा विश्व जाणून घेण्याचा प्रवासही अथांग आहे. विज्ञानाची गती पाहता येणारा काळ हा मानवाला पृथ्वीच्या चौकटीबाहेर नेणारा असेल यात शंका नाही. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता इथंच समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखन जयसिंग कुंभार, निवेदन अपर्णा कल्लोळ, सादर करते श्रीनिवास जरंडीकर.